सरकार जी आता सत्तेत आली त्या सत्तेत आलेल्या शासनाला माझी शेतकरी म्हणून एक माझी कळकळीची विनंती आहे की आम्ही शेतकऱ्यांनी मागील 2 महिन्यापासून जे आम्ही धानं पिकवली आणि ते घाम गाळून जे धानं तयार केली ते धानं आम्ही शासनाला सोसायटीमार्फत दिलेले आहे, खरेदी विक्रीमध्ये घातलेले आहे. त्याचे चुकारे आतापर्यंत भेटलेले नाही. ते चुकारे आमचे चुकारे त्यांनी त्वरित द्यावे, कारण की हे लोक पोपोगंडा करतात. आम्ही ही योजना देतो, ती योजना देतो, हे लाडकी योजना देतात. लाडकी योजनेमध्ये त्या लाडकी बहिणींना पैसे देतात. 2100 म्हणून 1500 दिला, त्यांना पैसेही टाकून दिले, पण शेतकऱ्यांचे मेहनतीचे जे पैसे आहेत ते पैसे आतापर्यंत भेटलेले नाही. त्याकरिता मला शासनाकडून अशी कळकळीची विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्याचे घामाचे पैसे जे आहेत ते त्वरित द्यावं. आणि हे लाडकी बहीण योजना म्हणून आपण जे मतदान घेतलं किंवा शेतकऱ्यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे, त्यांच्या शेतकऱ्यांचा जो घामाचा पैसा आहे तो द्यायला पाहिजे. कारण की शेतकरी आता रब्बी पिकाकडे वळत आहे. त्यांना बियाणे खरेदी करायचे आहेत, त्यांना खते खरेदी करायचे आहेत. ते कुठून आणायचे? सावकाराकडून पैसे घ्यायचे का? आम्ही सावकाराकडून पैसे घेऊन व्याजी पैसे घ्यायचे आणि व्याजी पैसे घेऊन मग आम्ही ते परतफेड करायचं. म्हणजे कुठून भरायचे पैसे आणि आम्हाला मग काय मिळणार आहे? म्हणजे जगाच्या पोशिंदा नेहमी गरिबीच्या याने दडपणाखाली दडपत राहावं का, हे शासनानं सांगावं आणि आमचे पैसे आम्हाला त्वरित द्यावं, एवढी मी कळकळीची विनंती करीत आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 24-25मध्ये 66,035 शेतकऱ्यांकडून 20,89,251 क्विंटल खरेदी आजपर्यंत करण्यात आलेली असून 10,947 शेतकऱ्यांना 83,66,96,000 इतकी रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे. अद्यापपर्यंत 392 कोटी रुपये प्राप्त होणे बाकी आहे. सदरची रक्कम प्राप्त होताच उर्वरित शेतकऱ्यांनाही पेमेंट अदा करण्यात येईल.